रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ. मन कराडे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. रामकृष्ण हरी. मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र. आज आपणा समोर मी येत आहे वारकरी साहित्य परिषदेची भूमिका घेऊन. वारकरी साहित्य परिषद ही 11/11/11 स्थापन झाली. त्या परिषदेच्या स्थापनेसाठी आमच्याकडं मार्गदर्शक म्हणून, आधारस्तंभ म्हणून कुणाची तरी गरज होती, आणि ते आम्ही जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज, महाराष्ट्रातील एक थोर साहित्यिक, संत साहित्याचे विचारक डॉक्टर सदानंद मोरे सर, आणि पंढरपुरामध्ये पिढ्यान पिढ्या ज्यांनी आयुष्य वेचलं, संतांचं साहित्य समाजापर्यंत जावं, समाज सुस्थितीत असावा, सुशिक्षित असावा, सुसंस्कृत असावा, नुसता शिक्षित नसावा, या भूमिकेतून काम करणारे सगळे फडकरी बांधव, राज्यातील इतर संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रचारक, अशा सगळ्यांनी येऊन आम्ही ही वारकरी साहित्य परिषद स्थापना केली 11/11/11 साली. त्याच्यानंतर आम्ही नाशिक येथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाची सुरुवात केली. आणि या संतांचा विचार, प्रचार, प्रसार खरा काय, नेमका काय, याची गरज काय, या विश्वामध्ये अनेक साधू, संत, महात्मे, समाज सुधारक आणि महान मानव झाले. त्या सगळ्यांच्या सांगण्याच्या भूमिका आहेत, मानवतेच्या आहेत, नैतिकतेच्या आहेत, सामाजिक भावना जोपासण्याच्या आहेत, समाजाला कशा पद्धतीनं समाजगाडा घेऊन गेला पाहिजे, त्यातून पुण्य म्हणजे परोपकार, पाप म्हणजे परपीडा, हे कसं नसलं पाहिजे, हे सांगत असताना विविध विभागाच्या म्हणजे धर्माच्या अशा व्यासपीठावर सांगितलेलं आहे. त्यामध्ये संपूर्ण विश्वाला अभिमान आणि आदर्श वाटेल असं नैतिकतेचं आणि मानवतेची शिकवण जर कोणी दिली असेल तर ते आमच्या विठोबाचे संत. पथ्य ते नाम विठोबाचे अनेक नवाचे सेवी समजून दिलेलं आहे. ते संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत गोरोबा, संत चोखोबा, संत नरहरी सोनार, संत एकनाथ, संत तुकाराम, संत कान्होपात्रा, संत मुक्ताई, संत जनाई, संत वैनाई, अशा या थोर विविध कार्यक्षेत्रातील म्हणजे जाती धर्मातील लोक म्हणतात, पण जाती या कर्मानुसार पडल्या होत्या. विविध क्षेत्रात काम करणारे, सामान्य वाटणारे पण असामान्य असणारे संत, ज्यांनी ही शिकवण दिली, त्या शिकवणीच्या माध्यमातून समाज मन दुरुस्त झालं पाहिजे, सामाजिक भाव असला पाहिजे. आणि ह्या भूमिकेतून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन श्री क्षेत्र आळंदी येथे ज्ञानोबारायांच्या साक्षीनं महाद्वारामध्ये या साहित्य परिषदेची स्थापना केली. त्यात सगळे महाराष्ट्रातले संप्रदायातले मुख्य मंडळी होते आणि एकच भूमिका होती
की हे संत साहित्य हेच समाजाला तारू शकतंय, हेच समाजाला बरोबर घेऊन जाऊ शकतं आणि हे समाज रचनेमध्ये मानव शांततेने, समाधानाने, आनंदाने जगू शकतात. हे काम मग आम्ही संत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सुरू केलं. आजपर्यंत 13 संत साहित्य संमेलन आमची पार पडली महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये. अनेक प्रचारक, अभ्यासक त्यांचे आम्ही सन्मान सत्कार केले. अनेक विविध क्षेत्रातले विविध पक्षाचे नेते त्या व्यासपीठावर आले आणि त्यांच्या सर्वांच्या लक्षात आलं की ही काळाची गरज आहे. मग हे करत असताना वारकरी साहित्य परिषदेला बैठकीमध्ये एक गोष्ट खटकली आणि ती गोष्ट कुठली असेल तर संत भूमी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आणि ती इतकी जिवारी लागली आमच्या की संतभूमी मराठवाड्यामध्ये असं कसं होऊ शकतंय, का होऊ शकतंय? अरे ज्या ज्ञानोबांच्या आई वडिलांनी पैठणच्या धर्मपीठाने सांगितलं की तुम्ही काशीच्या डोहात जाऊन देहत्याग करा आणि तिथल्या पौरोहिताचं पत्र आलं पाहिजे आणि ते पत्र टपाल आल्यानंतर सुद्धा त्यांच्या मुलांना न्याय दिला काय नाही हा वेगळा विषय आहे, परंतु आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी प्राण वेचणारे. अरे समाजासाठी चांगले विचार, चांगलं राज्य निर्माण कर म्हणून वृत्तीच्या दाढेत ढकलणारी जिजाऊ माता स्वतःच्या लेकराला, शिवरायाला, असे किती उदाहरण आहेत. पण आपल्या भौतिक परिस्थितीला, शेतीच्या नुकसानीला, खोट्या प्रतिष्ठेत केलेलं मोठं लग्न आणि त्यातून झालेलं कर्ज असेल किंवा शेतीची प्रगती करताना किंवा मुलं शिकवताना झालेलं कर्ज असेल, त्या कर्जातून समाजामध्ये काही लोक तुच्छ बोलतील, अपमानित करतील, लाचार करतील म्हणून पळ काढून स्वतःचा जीव संपवणे, आत्महत्या करणे हा पुरुषार्थ नाही आहे, हा आदर्श नाही आहे कुणाचा. आणि मग जायचं आणि त्या माऊलीनं झाशीच्या राणीसारखे, तारा राणीसारखे तलवार हातात घ्यायची आणि आपली मुलं जोपासायची, सांभाळायची, त्यांना शिकवायचं. अशा पद्धतीचं वातावरण मराठवाड्यात झालं. ते सण होईना कारण ती संत भूमी आहे. आणि या संत भूमी मराठवाड्यामध्ये आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं, मी असेल, डॉक्टर सदानंद मोरे सर असतील, चैतन्य कबीर बुवा असतील, बापूसाहेब महाराज देहूकर असतील, आमचे माधव महाराज शिवणीकर असतील, जळगावकर महाराज असतील किंवा आमचे अमृत महाराज असतील, ह्या सगळ्या लोकांनी मिळून आम्ही मराठवाड्याच्या सर्व 76 तालुक्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढली. तिथल्या वारकऱ्यांना एकत्र केलं. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलो, तहसील कार्यालयावर गेलो. तिथले प्रांत, कृषी अधिकारी सगळे आनंदले की कुणीतरी ही जबाबदारी आमच्या सोबत घेतय. आम्ही तर शासकीय अधिकारी म्हणून घेऊ प्रयत्न करतो, परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही आला म्हणजे ज्ञानोबा तुकोबा आले यांच्या पाठीशी उभा राहिला आणि ती दिंडी आम्ही काढली. त्याचा परिणामही चांगला झाला. एक सिनेस्टार नाना पटोले त्यांना आम्ही जाहीर मी फोनवर सांगितलं की तुम्ही हे चुकीचं करताय, 10 लाखाची इव्हेंट मॅनेजमेंट लावताय आणि 15,000 लोकांनी दिलेले एका माऊलीला लाचार असताना जीवनात देताय. जाहीररित्या समाजापुढे बोलवून तिला 15,000 देताय आणि तिला ती रडते आणि ते तमाशा सगळ्या जगभर दाखवताय की आमची संतभूमी मागास आहे. अरे वैचारिक दृष्ट्या असेल, समस्या असतील किंवा आम्ही अजून नीट पोचलो नसेल आमच्या संतांचे विचार सांगायला, परंतु तिला असं लाचार करून पैसे द्यायची पद्धत नाही. आणि सुदैवानं त्यांनी ऐकलं आणि ते बंद केलं. आणि ते बंद असेल किंवा झालेलं आहे असं दिसतंय, कारण ती पद्धतच चुकीची होती. आम्ही आमच्या वारकऱ्यांना सांगितलं, आमच्या कीर्तनकारांना सांगितलं, आमच्या फडकऱ्यांना सांगितलं, आमच्या दिंडीकऱ्यांना सांगितलं की एका गावामध्ये विचारलं की तुमच्या दारातला मनुष्य आत्महत्या केला. ते म्हणत होते 6 महिन्यापासून सांगत होता, परवा केला. अरे तुम्ही का आनंद लुटताय काय? तुम्ही बघत राहिला काय?
चुकीचं आहे. त्याला मानसिक आधार द्या, त्याला समजावून सांगा. अरे समस्या काय. अनेक लोकांना समस्येसाठी आज युपी बिहारचे लोक भारतभर कामासाठी जातात. केरळचे लोक जगभर जायचे. आमचे शिकलेली मुलं सुद्धा जपान, जर्मन, अमेरिका, रशिया इकडे सर्व्हिसला जातात नोकरीसाठी, व्यवसायासाठी. गुजरात मधले, मारवाड मधले लोक संपूर्ण भारतभर आहेत. भारत पाकिस्तान पाळणीमध्ये पाकिस्तान मुस्लिमांना द्यायचं म्हणून हिंदूंना तो देश सोडावा लागला, जमीन जुमला सोडावं लागलं. तुम्ही निर्वासित उपमा दिली, रस्त्यावर राहावं लागलं, तुटपुंजे पैसे टाकाऊ जागा दिल्या, त्यातून तो समाज उभा राहिला. आदर्श काय, आदर्श अनेक घेता येतात. अनेक लोक परिस्थितीने गंजलेले आहेत आणि त्यांना आत्महत्या हे औषध नाही आहे. आणि म्हणून आत्महत्या करणे हे आपल्या संप्रदायाचं अपयश आहे. मी माझ्या सर्व तमाम कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, अभ्यासकारांना, वारकरी संप्रदायातील विशेषतः करून, कारण वारकऱ्यांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलं, लगे रुसावे अनेका बहुता आपुल्या संचिता वाचून या. आपण कशासाठी नाराज होतो, कशासाठी दुःखी होतो, आपण मनानं ठरवलेली गोष्ट असते. आपण कुणाकडे पाहुणे म्हणून गेलो, त्यांनी सांगितलं राधाबाई पाहुणे आलेत, पाणी घेऊन ये. आपण अपेक्षा करतो 6 वारी साडीतली एक महिला येईल, पण ती जर एकदम मुलगी बॉयकट केलेली आणि अर्धाच ड्रेस अंगावर घातलेली अशी कॉलेजची मुलगी आली तर आपण आश्चर्यचकित होऊ. अरे राधाबाई, आपण एक कल्पना केली असते. आपण देव आहे ना, देव आभास तयार केलेला असतो. देवाची मूर्ती अशी दिसणारी किंवा असं पुरुषात वाटणारी अशी तयार, हा आभास असतो. पुन्हा ते दगड दिसले तर आपण म्हणू अरे आपण हे देव समजत होतो. तो आभास असतो. आणि जीवनाकडे बघणे म्हणजे आपण एक ठरवलेलं असतं, मी पाटलाचा मुलगा, मी जमीनदाराचा मुलगा, मी अमुक समाजाचा मुलगा, मी अमुक ऑफिसरचा मुलगा, आणि माझ्यावर ही वेळ आली, माझ्यावर ही अवस्था आली. अरे आपल्या पूर्वजन्माच्या प्रारब्धानुसार आपला जन्म झालेला असतो, विषय वाचनेनुसार, त्यानुसार आपल्याला कुटुंब मिळालेलं असतं, त्यामुळे आपल्याला परिस्थिती मिळालेली असते. आणि म्हणून वारकरी संप्रदाय सांगतो, अहंकाराचा वारा न लगो राजसा, माझी या विष्णुदासा भाविका. आणि मग अहंकार नको आणि मानसिक दृष्ट्या खच्चीकरण सुद्धा नको. विषयात गुंतू नका, कारण तुम्ही विषयात गुंतला की तुमच्या मनाच्या अशा एक कल्पना होत्या, मी अमुक होतो आणि माझ्यावर आता वेळ आलेली आहे. अरे वक्त सिनेमा मी पाहिला, काय जीवनामध्ये अचानक वेळ येते. अरे काय वेळा राजकारणात सुद्धा एखादा माणूस अचानक एखाद्या मोठ्या पदावर जातो, त्याचं भाग्य असतं. श्रीमंतीत सुद्धा एखाद्या माणसाला अचानक एखादी लॉटरी लागल्यासारखं हे होत. आणि सगळं हे होत असताना कर्तृत्वात कमी पडलो असं होत नाही. नाहीतर मग आपले शरद पवार साहेब पंतप्रधान झाले असते, कुठं कमी आहेत. पण प्रारब्धाचं काय, भाग्याचं काय. आणि म्हणून आपण कष्ट करतो, शेतीची प्रगती करतो, आपण जनावर घेतो, पण आपल्याला आपल्या न लगे रुसावे अनेका बहुता आपल्या संचिता वाचून या. त्या संचिताचं काय, प्रारब्धाचं काय, भोगाचं काय. माझे एक सद्गुरू म्हणायचे, भोग हे भोगून संपवा. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुम्ही जर एखाद्या सिनेमाला तिकीट काढून गेला आणि त्या सिनेमात बसला, पिक्चर आवडला नाही, उठून जायचं कारण नाही ना. काय लेखकाला सांगायचं आहे तितकंच बघायचं आहे. तुम्हाला पिक्चर आवडला नाही याला महत्व नाही. लेखकाला काय सांगायचं आहे, त्याला काय त्या सिनेमात दाखवायचं आहे, हे बघायसाठी आपण गेलेलो पाहिजे. आणि ते बघताना मग ते काही असं दृष्टांताबरोबर सिद्धांताबरोबर दृष्टांत देतात. जसं कीर्तनकार कीर्तनात सांगतात, तसं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, तुका म्हणे उगी उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. आणि मग आपल्या जीवनाकडे तसंच बघायचं आहे. काही आपल्या हातात नाही. काही जण अभिमान वाटेल असं करतात, काही जण अभिमान वाटता त्यांच्यावर संकट येतं. हे सगळं इथले विषय आहेत. म्हणून या पलीकडचा विषय कुठला आहे तर ज्ञानोबाने हरिपाठ सांगितलेला आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा कर्मेशु भजो, आपलं कर्म हीच ईश्वर सेवा.
मग कर्म कुठलं आहे? मी स्वीपर आहे, मी सुतार आहे, मी नाभिक आहे, मी सेक्रेटरी आहे, मी कलेक्टर आहे, मी पोलीस आहे, मी उद्योजक आहे. सेवा देणे हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करू. धन पाहिजे, पण मला यासाठी शासन पगार देत आहे, मानधन देत आहे, किंवा माझ्या फॅक्टरीतून मला मी न्याय देताना हे सगळा कारभार चालला पाहिजे. सैन्य पोटावर चालतंय. मग माझी ही भूमिका चालत असताना मला अर्थकारण किती व्यवस्थित झालं पाहिजे. पण ते मला मी अवास्तव घेणार नाही, मी ते पापाचं चुकीचं घेणार नाही, ते माझ्या मुलाबाळाला चालणार नाही. मी नोकरी करताना भ्रष्टाचाराचं घेणार नाही. मी माझ्या शेतीचा माल आहे तो देत असताना त्याला व्यवस्थितपणे बाजारात दिलो पाहिजे. असे अनेक विषय नैतिकतेचे आहेत. खर तर मी राज्य शासनाला या माध्यमातून प्रार्थना करेन की काही IAS अधिकारी सुद्धा आमचे अनिल डिगेकर साहेब आहेत, किंवा आमचे प्रशांत नारनवरे आहेत, म्हणजे मला माहित असलेले सगळेच आहेत, अजून चांगले आहेत. अनुप कुमार आहेत, सौरभ विजय आहेत, OP गुप्ता आहेत, किंवा मंत्रालयातले आमचे किती एक एक विचारवंत आहेत. आमचे ढाकणे साहेब आहेत, आमचे राजेश देशमुख आहेत, असे किती टॉपचे ऑफिसर आहेत. आमचे आंडगे साहेब आहेत, आमचे चंदन शिवे आहेत, आमचे अजितराव आहेत, किती सांगू, आमचे दिनेश डिंगळे आहेत. हे सगळे खाते हाताळतात. किंवा मराठवाड्यातली शिकलेली मुलं आहेत, BSc अग्री झाले आहेत. व्यवहारिक ज्ञान काय असतं, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, ह्याच्यासाठी आमचे नुसता कीर्तनकार नको, फडकरी नको, आम्ही नको, तर आमच्या सोबत एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मिळविला मेळ. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळे आनंदू. आपण सगळेजण मिळून हा विडा उचलूया की माझ्या मराठवाड्यामध्ये एकही शेतकरी आत्महत्या परिस्थितीमुळे होऊन देणार नाही. कारण परिस्थिती जगे असा कोण तो सर्व सुखी आहे. आपली मानसिक, आमचे यशवंतबाबा म्हणायचे सद्गुरू, मन हे माशी सारखं आहे, घाणीवर पण बसतंय, अन्नावर पण बसतंय, पण मन चंगा तो कटोती में गंगा. संत रोहिदास म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कार्यक्रम. हा कार्यक्रम मी घेतलेला आहे या चॅनेलवरती. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की समस्या आहेत म्हणून पळून जाऊ नका, घाबरू नका, दुर्बल होऊ नका. अरे तुमचे सासरे फसले काय, तुम्हाला मुलगी कर्तृत्वान समजून दिली आणि तुम्ही असे पळपुटे भ्याड होणार काय, चालणार नाही. जीवनाला लढाई शिका. किती यातना प्रत्येकाला भोगावे लागतात, प्रत्येकाला. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण म्हटलेलं आहे. आणि म्हणून यातना हे अनेक प्रकारचे असतात आणि आनंद हा वेगळा असतो. कुटुंबामध्ये, समाजामध्ये एकत्र येणे आणि आनंद लुटणे, एकत्रित विविध कार्यक्रम जे समाजाला रुचतील, त्रास होणार नाही अशा पद्धतीचे. हल्लीची तरुण पिढी रात्री 12 वाजता फटाकडे उडून वाढदिवस साजरे करतात. अरे पण त्या पक्ष्यांचं काय? आणि अशा पद्धतीनं हे सगळं चालत असताना, चालू झालेलं असताना आपण समाजाचा विचार केला पाहिजे. आज माझे एक मित्र जयसिंग कुंभार पत्रकार आहेत सांगलीचे, ते म्हणाले मिरजेला 500 सायकिक झालेल्या, वेडा झालेल्या माणसांचं हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. 500 कॉटचं. सगळे हॉस्पिटल वेड्यांचे फुल चालले आहेत. कारण काय? भोगवाद, बुभुक्षवाद, चंगळवाद. आणि म्हणून मी असं आमच्या सगळ्या वारकरी साहित्य परिषदेच्या विश्वस्तांना बोललो, मोरे सरांना बोललो आणि सगळ्यांना, माझे काय अधिकारी मित्रांना बोललो. आम्ही कुठल्याही अपेक्षाशिवाय शासनाच्या आम्ही ठरवलेलं आहे, मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाणार. आमचे वारकरी संप्रदायाचे योद्धे, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, पुरुष, महिला, हरिपाठ मंडळ सगळ्यांना घेणार, गावोगावी दिंडी काढणार. आणि गावोगावी असे कुणाची मानसिक दृष्ट्या आर्थिक परिस्थितीमुळे मन कमकुवत झालं असेल तर उठा, पेटून उठा आणि संसार करा. आणि हा जीवन आहे ना, या जीवनाकडे बघत राहा आणि आनंदे निर्भय असो बोलते ठाई, सुख दुःख आम्हा नाही चाड. या तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे जगा. सुख दुःख हे भौतिक आहे, आम्ही तुला सोडणार नाही. आम्ही हरा पद्धतीनं तुझ्याशी नातं तयार करणार आणि त्यासाठी फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा करणार.
आणि म्हणून आम्ही गावोगावी गाव तिथं महिला हरिपाठ, वाढ तिथं महिला हरिपाठ केलंय. आमच्या महिला सुद्धा आता त्यात उडी मारतील आणि आमचे सगळे वारकरी साहित्य परिषदेचे योद्धे अशा पद्धतीनं नैराश्य झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणार. आणि यासाठी मी 8 जिल्ह्यात जाऊन ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची शपथ घ्यायला लावणार आहे आमच्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन. आणि त्या शपथेतून त्यांनी जबाबदारी घ्यायची. माझ्या संतभूमी मराठवाड्यात एकही परिस्थितीनं खचलेल्या शेतकऱ्याला आत्महत्या करून देणार नाही, त्याला मानसिक आधार देणार आणि तो आदर्श एक लढाऊ असा योद्धा तयार करणार. मी सुद्धा माझ्या विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक आहे माझं सांगलीला, त्या पॉलिटेक्निकला मी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं घेऊन इंजिनियर करून बाहेर पाडलेले आहेत दत्तक घेऊन. असं मी इतरही संस्थांना आव्हान करेन, पण आत्महत्याग्रस्तच्या नाही, संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या आता आम्ही घेऊ, आत्महत्याग्रस्त नाही. हा संत भूमीचा अपमान आहे, संतांचा अपमान आहे आणि ह्याची काळजी आता वारकरी संप्रदायाने केली पाहिजे आणि गावोगावी ही चळवळ उभा राहिली पाहिजे. कारण आता प्रचंड काय म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही एवढा आपल्यावर आघात मेघराजाचा झालेला आहे. आणि त्या माध्यमातून खचलेले, परिस्थितीनं गंजलेले, घाबरलेले, भेदरलेले, गोंधळलेले असे आमचे बांधव आहेत. त्या बांधवांना नैतिक आधार, मानसिक आधार देण्यासाठी वेळ पडली तर आर्थिक सुद्धा, वेळ पडली तर स्थलांतर सुद्धा, आणि असे आधार देऊन त्या आमच्या बांधवांना सांगायचं आहे की आत्महत्या नाही, दुःखावर मात करून पुढे जायचं. आपल्या योद्ध्यांनी, महात्म्यांनी, आपल्या संतांनी किती यातना भोगलेल्या आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. आणि आपण तर आपलं कुटुंब, संसार, आपल्या भरोश्यावर जगणारी मुलं, बायका, आई, वडील यांना घेऊन हे स्वच्छंदी जीवन. अरे मच्छर सुद्धा लवकर मरायला तयार होत नाही आणि आपण उठतो आणि आत्महत्या करतो, आपलं कुटुंब अडचणीत आणतो. त्यासाठी आम्ही मराठवाड्यात मी येत आहे. आता पुढच्या शनिवारी मोरे सर ह्यावर भाष्य करतील, डॉक्टर सदानंद मोरे, आणि माझं उद्याच्या शनिवारी आहे. आपण सर्वजण ऐका, हे सगळेजण तयारी करा. मी आपल्याकडे येत आहे आणि एकच भूमिका आहे, संत भूमी मराठवाड्यामध्ये एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही अशी आम्ही वारकरी संप्रदायाचे पायी ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो. आणि आमचा मराठवाडा पुन्हा ह्या अन्यायातून, अत्याचारातून, ह्या नैसर्गिक ह्याच्यातून, समस्येतून उभा करू आणि तो फुलवू आणि आदर्श मराठवाडा तयार करू. काय चुकलं असेल तर माफी मागतो, पण बाहेर मराठवाडा संत भूमी म्हणून म्हणताना हे चित्र जे येत आहे किंवा काही लोकांच्या विचारातून ते जाणवत आहे, त्यावर म्हणून मी बोलतोय आणि म्हणून भीती व्यक्त करतोय. त्याबद्दल कोणी गैरसमज करू नका, पण आपण ही चळवळ घेणे गरजेचं आहे मानसिक आधार देण्यासाठी. राम कृष्ण हरी. मन करारे